बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतोय। तर आज आपण बनवतोय भोगीची भाजी। तर त्यासाठी मी इथे थोडेसे हरभरे आणि वाटाणे घेतलेत, 1 वाटी वाल घेतलाय, 1 वाटी गाजर घेतलंय, वांग घेतलंय, नंतर थोडासा बटाटा घेतलाय, कोबी घेतली आहे, थोडेसे बोरं सुद्धा घेतले, अगदी मूठभर इतकी मेथीची भाजी सुद्धा घेतली आहे, 1 शिमला मिरची घेतली आहे। जर तुम्हाला बीन्स भेटली तर तुम्ही बीन्स सुद्धा घ्यायचे आहे आणि ह्या पावट्याचे दाणे घेतलेत। तर तुम्हाला जी भाजी आवडते त्या भाज्या तुम्ही अजून ॲड करू शकता, पण वाल, हरभरा, वाटाणे, वांग ह्या 2-3 भाज्या ज्या असतात त्या मेन असतात। बाकी तुम्हाला आवडतील तितक्या भाज्या घ्यायच्या। आणि एक अर्धा कप भर मी इथं कांदा घेतलाय कापून आणि अगदी 4-5 इतकं बोरं घेतलेत। तर वाटण बनवण्यासाठी मी इथं घेतलंय थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं। तर थोडंसं तेल टाकून खोबरं आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचेत आपल्याला व्यवस्थित। खोबरं आणि शेंगदाणे छान भाजले की त्यात 1 3 चमचे मी तीळ घालून घेते। तर तीळ या भाजीत मेन असतात। तर 3 चमचे इथे मी तीळ घालून घेतलेत। आता तीळ, खोबरं आणि शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचेत। नंतर फोडणीसाठी एका कढईमध्ये मी घेतले तेल, तेलामध्ये थोडंसं जिरा घालायचा, नंतर जो कांदा कापून घेतला होता तो कांदा घालायचा। तुम्ही ही भाजी कांदा भाजून वाटण बनवून सुद्धा करू शकता। तर कांदा छान मस्त असा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, अजिबात कच्चा ठेवायचा नाहीये। तर हे जे आपण शेंगदाणे, खोबरं आणि तीळ घेतले होते ते सुद्धा आपल्याला छान पाणी टाकून वाटून घ्यायचेत। तर कांदा सुद्धा आपला छान झालाय आता परतून, त्यात पावट्याच्या शेंगा घालून घ्यायच्या, कारण पावट्याच्या शेंगा शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी त्या आधी घालतीये। नंतर जे हरभरे घेतले होते आपण, हरभरे आणि वाटाणे ते घालून घ्यायचे, कारण ह्या 2-3 वस्तू शिजायला थोडासा टाइम लागतो म्हणून ते आधी घालतीये। बाकी गाजर, शिमला, वांग हे पटकन शिजतात म्हणून ते नंतर घालणार आहे। आता 1 चमचा भर मी लाल तिखट घालून घेते। तर लाल तिखट सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता लाल तिखट परतलं की त्यात राहिलेल्या सर्व भाज्या घालायच्या आहे। तर मी इथे थोडीशी हळद घातली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता राहिलेल्या सर्व भाज्या आपण यात घालून घ्यायच्या आहे, कारण ह्या बऱ्यापैकीच्या भाज्या आहेत त्या शिजायला अजिबात वेळ नाही लागत, त्याच्यामुळे मी ह्या भाज्या नंतर घालते। तर वांग, वाल यात घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही यात अजून दुसरी कुठली पालेभाजी सुद्धा घालू शकता, म्हणजे पालक घालू शकता तुम्ही, पण मी इथं थोडीशी मेथीच घातली आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, भाज्यांपुरतं मीठ घालून घ्यायचं, कारण आपण याआधी यात मीठच नाही घातलेलं म्हणून भाज्यांपुरतं मीठ घालायचं। अगदी चमचाभर गरम मसाला घालायचा आणि परत एकदा आपली भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। मसाला आणि मीठ व्यवस्थित भाज्यांना लावून घ्यायचं आहे। नंतर त्यावर आपण जी पेस्ट करून घेतली होती कांदा, म्हणजे खोबरं, शेंगदाणे आणि तिळाची, ती पेस्ट घालून घ्यायची। तर तुम्ही ही पेस्ट आधी तेलात सुद्धा परतू शकता। तर मी नंतर पेस्ट घालून घेतली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। तर या पद्धतीने जरी तुम्ही भाजी केली तरी अगदी छान लागते। तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे आपली भाजी खाली करपणार नाही। तर पाणी, आता वरचं जे पाणी होतं ते गरम झालंय, आता ते पाणी आपण यात घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून सुद्धा पाणी घालू शकता। आता आपली भाजी छान आपल्याला 10 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे। तर तयार